संसद परिसरात शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्यानं एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली। खासदार हेमंत गोडसेंच्या कार्यकर्त्यानं ओवैसींवरती हल्ला केल्याची ही घटना आहे। संसद भवन परिसरातच हा हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय। खासदार हेमंत गोडसे यांचा कार्यकर्ता असणाऱ्या गोरख यांनी असदुद्दीन ओवैसींवरती हल्ल्याचा प्रयत्न केलाय। उन्होंने ऐसा चप्पल से इस तरह की हरकत की है तो यकीनन ये जुर्म है, गुनाह है और सरकार को इसकी जांच पड़ताल करनी चाहिए और जो भी सख्त कार्रवाई वो करनी चाहिए ताकि दूसरी मर्तबा लोगों को इबरत मिले कि इस तरह की हरकतें नहीं की जाती। आपको गुस्सा था, जो भी था, तो आप लिख कर देते, कंप्लेंट लॉन्च कर दे, मगर ये चप्पल से मारना ये किस सभ्यता का नतीजा, आप मुझे बताइए। एक सभ्यता में आप सांसद हो, पब्लिक के सामने गलत इमेज जाता है और सरकार को इस पर चुप्पी नहीं साधनी चाहिए और सख्त कार्रवाई करके जो उन्होंने हरकत की उस पर एक्शन लेना चाहिए। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत। रामराजे, अधिक काय माहिती आहे, नेमकी काय घटना घडली? बिल्कुल, आज दोन घटना घडलेल्या आहेत भूषण। एक तर शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केलेला आहे आणि दुसरी पुन्हा एकदा शिवसेनेचे जे खासदार आहेत हेमंत गोडसे नाशिकचे, त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज खासदार ओवैसी यांच्यावर मारहाण करण्यासाठी धावले होते। त्यांची गस्ती पकडलेली आहे आणि दोघांमध्येही बाचाबाची झाली होती आणि या दोन घटना घडलेल्या आहेत। दुसरी जी घटना आहे ओवैसी संदर्भात यांची ती पार्लमेंटमध्ये संसदेच्या आवारामध्ये झालेली आहे। ओवैसी हे बोलत उभारले असताना त्यानंतर ताबडतोब हेमंत गोडसे यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी धावले आणि ते संपूर्ण संसद भवन हे पाहण्यासाठी आले होते। मात्र ज्यावेळेस ओवैसी समोर दिसले तेव्हा हे शिवसेनेचे कार्यकर्ते यांना अनावर झाला आणि ओवैसी यांच्या अंगावर मारण्यासाठी धावलेले आहेत। नंतर बाकीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची वाद जो होता तो सोडवणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। संसद भवनामधले सुरक्षारक्षक सुद्धा त्या ठिकाणी आले, त्यांनी सुद्धा हा वाद जो आहे तो सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र कुठे ना कुठे संसदेमध्ये हल्ला होण्याचं जे प्रमाण आहे ते आणखी एकदा समोर आलेलं आहे, दिसून येत आहे। ओवैसी यांची भाषणं आपल्याला माहित आहेत, वारंवार हे अधिक कट्टर भाषण असतात आणि त्यामुळेच कुठेतरी या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये डोक्यामध्ये राग होता आणि त्या रागाचा परिपाक जो आहे तो आज संसदेच्या भवनामध्ये दिसून आलेला आहे आणि हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे ओवैसी यांच्यावर। ठीक, धन्यवाद रामराजे सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।